नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण DLSA पुणे यांच्या वतीने माननीय प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री महेंद्र के महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे भव्य पूर्व विवाह समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा उल्लेखनीय उपक्रम नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 1600 पेक्षा अधिक सहभागी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले। या अभिनव उपक्रमाचा उद्देश नवविवाहित आणि विवाहाच्या तयारीत असलेल्या तरुण-तरुणींना यशस्वी आणि सामंजस्यपूर्ण वैवाहिक जीवनासाठी आवश्यक जीवन कौशल्ये, समजूतदारपणा आणि व्यावहारिक मार्गदर्शन प्रदान करणे हा होता। या उपक्रमाचे सहभागीकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले आणि समाजातील कुटुंब मूल्ये आणि सशक्त सामाजिक रचना यांना बळकटी देणारा दूरदृष्टीपूर्ण उपक्रम म्हणून गौरवण्यात आले। सचिव सोनल पाटील यांनी उपस्थित प्रतियोगितांना वैवाहिक जीवन जगत असताना मुला-मुलींनी कशी काळजी घ्यावी, वैवाहिक जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणींना सामोरे जाऊन कसा मार्ग काढावा, वैवाहिक जीवनात मुला-मुलींनी एकमेकांच्या परिवारांना कसे सांभाळून घ्यावे याचे सुद्धा मार्गदर्शन केले। प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी सांगितले, या कार्यक्रमाला मिळालेला भरघोस प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे। सहभागींनी आमच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून समाजामध्ये अशा प्रकारच्या उपक्रमांची नितांत गरज आहे हे या माध्यमातून अधोरेखित झाले आहे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या यशस्वी उपक्रमामध्ये सहकार्य केल्याबद्दल नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर यांचे मनपूर्वक आभार मानते। सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे। लोकसंदेश न्यूजसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा। की मला फक्त करिअर गोल ठेवायचे आहे, आयुष्यामध्ये फक्त पैसे कमवणे किंवा अजून मोठी पोस्ट कमवणे हे सगळं झाल्यानंतर मला वाटलं तर मी विचार करणार आहे। आता मुलांच्या घरच्यांना असं वाटू शकतं की दिस इज जस्ट की असं असू शकत नाही। दिस काइंड ऑफ अझम्पशन्स असतात मनामध्ये कुठल्याही फॅमिलीच्या, जे तुम्ही आधीच क्लिअर करून घेतलं तर पुढे वादाचा एक रिझन आपण टाळू शकतो आणि म्हणून प्री मॅरेज काउन्सिलिंग गरजेचं असतं। दुसरं काय आहे की फॅमिली प्लॅनिंगचा इश्यू होता, करिअर गोलचा इश्यू होता, त्याच्यानंतर बरेचसे काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात की जसं मी म्हटलं की घरी जेवण कोण बनवणार आहे, जर दोघे करणार असतील तर मेडची व्यवस्था ते करणार आहेत का लेडीने सगळं काम करायचं आहे। मग जर समजा तुम्ही अशा फॅमिली कल्चरमधली लेडी किंवा मुलगी सिलेक्ट केली असेल की तिने आयुष्यात तिची कामच केलेली नाही आहे, तर मग आपण हे जे काही जीवनाचा प्रवास सुरू करत आहोत तर त्या प्रवासामध्ये आपल्याला 50 ते 60 वर्ष एकत्र ठेवायचे आहे, तर त्या प्रवासाबद्दल आपल्याला किती खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल किती गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, हे खूप आवश्यक गोष्टी आहेत आणि त्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून प्री काउन्सिलिंग हे गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये असे सगळे प्रश्न उत्तर आपण डिसाईड करू शकतो आणि त्याच्यामध्ये मुलीला विचारलं जाऊ शकतं की आधीच ठरवून घेतलं जाऊ शकतं की मुलीची जर एक्सपेक्टेशन आहे की महिन्यातून 3 वेळेस माहेरी जायचे, मग इकडच्यांची जी काही कंडिशन्स असतील की ते त्याला परमिशन देत आहेत किंवा नाही देत आहेत किंवा त्यांचे काही एक्सपेक्टेशन्स आहेत, तर हे जर क्लिअरिटी असेल लोकांच्या मनामध्ये तर त्यांचा पुढचा प्रवास हा सुखरूप होऊ शकतो। थँक्यू। खूप खूप धन्यवाद साहेब। पुढचा प्रश्न असा आहे की यशस्वी विवाहित प्रभावी संवादाची भूमिका काय असते आणि समुपदेशन जोडप्यांना अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।